कुठल्याही उद्योजकाचा पाया किंवा उद्योगाचा पाया हा शिक्षण असतं आणि पुन्हा एकदा आपण शिक्षण हा विषय या चर्चासत्रात घेतो आहोत. त्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर धनंजय गणपती ठोंबरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर. BE, ME, PhD मेकॅनिकल इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी रँकर आहेत. त्याचबरोबर फेलोशिप घेतलेले त्यांनी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स. त्याचबरोबर ते मेंबर आहेत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स, सोलार एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया, इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन, त्याचबरोबर नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियर्स. या सगळ्या क्षेत्रातला त्यांचा अभ्यास आहे, अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळी संशोधनं देखील केलेली आहेत. हेड ऑफ द डिपार्टमेंट, डीन, उपप्राचार्य, प्राचार्य, चेअरमन विद्यापीठ बोर्ड ऑफ स्टडीज असे वेगवेगळे पदं देखील भूषवलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या अनुषंगाने, कारण ते सध्या सेक्रेटरी आहेत त्या संस्थेचे. माळेगाव इथे बारामतीमध्ये ती आहे. सर, मुळात ह्या शिवनगर संस्थेच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? शिवनगर विद्याप्रसारक मंडळ ही 1972 साली स्थापन झालेली संस्था बारामतीमध्ये कार्यरत आहे. जवळपास गेल्या 52 वर्षापासून ग्रामीण भागातील विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलासाठी अफोर्डेबल एज्युकेशन देणारी एक खूप जुनी मान्यताप्राप्त NBA ॲक्रेडिटेड कॉलेजेस असणारी आणि वेगवेगळ्या स्तरावरचं एज्युकेशन देणारी संस्था आहे, ज्याच्या माध्यमातून इंग्लिश मीडियम स्कूल्स, मराठी माध्यमातल्या शाळा, इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, डिप्लोमा फार्मसी कॉलेज, डिग्री फार्मसी, MPharm, BBA, BCS, BCom कोर्सेस, आणखी MBA कोर्सेस रन करणाऱ्या ही संस्था आहे. 6 कॉलेजेस, त्यामधले 4 स्कूल्स, एक अकॅडमी, एवढा विस्तार या संस्थेचा गेल्या 52 वर्षापासून या भागामध्ये आहे. या कॉलेजचं पूर्वीची पॉप्युलॅरिटी माळेगाव कॉलेज अशी आहे आणि आता आम्ही त्याचं ब्रँडिंग SVPM इन्स्टिट्यूट्स, जो ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आहेत, वेगवेगळ्या स्तरातली एज्युकेशन देणारे आणि खऱ्या अर्थानं भविष्यासाठी इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन देऊ शकेल अशा प्रकारचं कॅम्पस नेटवर्क उभा केलेली संस्था आहे. एस्टॅब्लिशमेंट असं झाली की तंत्रशिक्षणाचा जो काही वाढता पसारा आहे आणि समाजामध्ये जे काही तांत्रिक ज्ञान असणाऱ्या अभियंत्यांची गरज आहे ती भागवण्यासाठी मुलांना पूर्वी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात जायला लागायचं आणि ते या भागातल्या पालकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी किंवा मध्यमवर्गीयांसाठी हे त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. त्यांच्या आवाक्यात त्यांच्या पाल्यांसाठी हे एज्युकेशन यावं या उद्देशानं मुळात त्याची स्थापना झाली. स्थापना होतानाच कोणती एखादी एस्टॅब्लिशमेंट किंवा संस्था स्थापन होताना त्याला एक भक्कम आर्थिक पाठबळ लागतं, त्याला चांगली मॅनेजमेंट लागते आणि त्यांची ध्येय धोरणं ज्याला म्हणता येईल की उज्ज्वल असणं अपेक्षित आहे. तर या ध्येय धोरणानं सुरू झालेली संस्था माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उभा राहील. खरं तर ही संस्था माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं आर्थिक पाठबळ देऊन उभी केली. सभासदांनी त्याला पाठबळ दिलं. इथल्या सर्व स्तरातल्या राजकीय सामाजिक लोकांनी या संस्थेसाठी पाठबळ उभं केलं आणि या पाठबळावरच ही संस्था उभी आहे आणि गेली 52 वर्ष एज्युकेशनमध्ये एक चांगल्या प्रकारचं कामही करते. या भागातली जे काही समाजधुरीण आहेत, विशेषतः आदरणीय शरदचंद्र पवार जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या संस्थेचं नेटवर्क असं उभा केलं आहे की या संस्थेचे उद्दिष्ट जे आहेत सर्वसामान्यपर्यंत शिक्षण पोहोचवणं, ते अफोर्डेबल ठेवणं आणि शिक्षणाचा दर्जा मात्र उत्कृष्ट राखणं, हे सगळी ध्येय घेऊन ही संस्था गेली अनेक वर्ष काम करते आणि त्याच्यासाठी लागणारं व्यवस्थापनाचं पाठबळ तिथं आहे. विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तुम्ही व्यावहारिक शिक्षण देता जे कौशल्यपूर्ण देखील असेल, तर शिवनगरकडनं कशा पद्धतीने दिलं जातं? मला आपणाला सांगायला आनंद वाटेल की आमच्या संस्थेचं ध्येयवाक्य किंवा घोषवाक्यच असं आहे की योग कर्मसु कौशल्यम. त्याचं ट्रान्सलेशन करायचं म्हटलं तर स्किल इन ॲक्शन. खरं तर हे भगवद्गीतेतलं कृष्णानं अर्जुनांना सांगितलेलं ज्ञान आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की आता खरं तर 21व्या 22व्या शतकामध्ये किंवा इथून पुढच्या काळामध्ये स्किल एज्युकेशन हा शब्द सगळीकडे ऐकायला मिळतो. नक्की काय स्किल म्हणजे? स्किल म्हणजे इन टर्म्स ऑफ ॲबिलिटी. खरं तर पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती की महाविद्यालयात जायचं, कॉलेजेसला जायचं, डिग्री घ्यायची आणि त्या डिग्री सर्टिफिकेटवर कुठेतरी नोकरी मिळायची, तो काळ खूप बदलला आहे. आता डिग्रीला महत्त्व आहे पण डिग्रीपुरतं शिक्षण राहिलेलं नाही. याच्या पलीकडे जाऊन या तरुण पिढीमध्ये नॉलेज बेस चांगला असायला पाहिजे, स्ट्रॉंग अकॅडमिक व्हॅल्यूज असायला पाहिजेत, स्किल्स असायला पाहिजेत, चांगला ॲप्टिट्यूड असायला पाहिजे, ॲटिट्यूड असायला पाहिजे आणि याच्याबरोबरने एक ओव्हरऑल चांगली पर्सनॅलिटी असायला पाहिजे. नवीन काळातले जे सगळे काही युवक आहेत
त्यांच्याकडून सगळ्यांची अपेक्षा अशी आहे की त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज पाहिजेत आणि या जर यायच्या असेल तर तुमचं खूप साऊंड फंडामेंटल नॉलेज असणं गरजेचं आहे. प्रॉब्लेमला भिडण्याची धमक तुमच्याकडे पाहिजे आणि काही स्किल्स पण पाहिजेत. मोटरिंग स्किल्स पाहिजेत, कम्प्युटिंग स्किल पाहिजेत, ॲनालिटिकल स्किल्स पाहिजेत आणि ही जर स्किल्स असतील तर तुमचे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जावा, यश हे तुमच्या हाताशी आहे असं मला वाटतं. आणि ते स्किल द्यायचं काम आम्ही प्राधान्यानं शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व कॉलेजेसमधनं करत आहोत. एज्युकेशनचे आम्ही 3 कॉम्पोनंट ठरवतो. पहिलं फॉर्मल एज्युकेशन जे क्लासरूममध्ये होतं, ज्यामध्ये त्यांचे काही फंडामेंटल्स चांगली करून घेणं गरजेचं आहे, त्यासाठी अकॅडमिक डिलिव्हरी लागते. दुसरा आहे हँड्स ऑन एक्सपिरियन्स, जो लॅबॉरेटरीमधनं त्यांना मिळतो, फील्डमध्ये मिळतो, इंटर्नशिपमधनं मिळतो. ह्याचं एक फीचर महत्त्वाचं मला सांगावं असं वाटतं. हे स्किल बेस्ड एज्युकेशन असल्यामुळं आमच्या महाविद्यालयामधनं प्लेसमेंट होण्याचं प्रमाण हे इतर सगळ्यांच्यापेक्षा खूप चांगलं आहे. जवळपास प्रत्येक वर्षी 80% जास्त प्लेसमेंट देणारं हे महाविद्यालय आहे. फक्त इंजिनिअरिंग असं नाही, इतर क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगली प्लेसमेंट आहे. आम्ही आणखी एका गोष्टीवर भर देतो, जे आहे कॅम्पस लाईफ. कॅम्पस लाईफ फॉर यूथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. दे लुक टू कॅम्पस लाईफ. कॉलेज निवडताना ते कॅम्पस लाईफकडे बघूनच कॉलेज निवडतात. तर एक खूप चांगल्या क्वालिटीचं कॅम्पस लाईफ त्यांना मिळेल. 1600 ते 1800 मुलांची राहण्याची व्यवस्था असणारा आमचा रेसिडेन्शियल कॅम्पस आहे आणि ते कॅन एन्जॉय देअर लाईफ ऑल्सो. तर कॉलेज डेज आर रिअली वंडरफुल डेज इन एव्हरी वन्स लाईफ आणि वी लुक टू दॅट ऑल्सो. अकॅडमिक्स आहेच, पण त्याच्या बरोबरीनं या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण बारामतीच्या दृष्टीने आता तुम्ही शिक्षणाची कशी सांगड घालता, कशा पद्धतीने पाहता, कोणती आव्हानं आहेत? आपल्याकडं तसं बघितलं तर सेमी अर्बन, अर्बन आणि रुरल असं तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे. बारामती खरं तर एक डेव्हलप्ड शहर आहे. बारामतीचा उल्लेख महाराष्ट्रात होताना एक डेव्हलप्ड आणि हायली डेव्हलपिंग सिटी असा उल्लेख केला जातो. त्यामुळे तसा अर्बन भाग आहे. पण याच्या अवतीभोवती बघितलं तर बराचसा सेमी अर्बन आणि रुरल आहे. बारामतीवर डिपेंड असणारा आसपासचा भाग तसा सेमी अर्बन कॅटेगरीमध्ये आहे. इकॉनॉमिकली चांगला आहे आणि बाकीचे सोशल गोष्टी चांगल्या आहेत. पण याच्या पलीकडे अजून काय असं आहे की रुरल छोटी छोटी गावं आहेत ज्यांच्यामध्ये अजून अपेक्षित असं शिक्षण पोहोचलेलं नाही. त्यांना इथं बारामतीकडे यायला लागतं किंवा इतर मोठ्या शहरावर अवलंबून राहावं लागतं. इथली एज्युकेशनची नीड ही खूप वेगळी आहे. दोन्ही अर्थाने इथं एज्युकेशन पाहिजे, संधी पाहिजेत. ज्या संधी आपण मुलांना उपलब्ध करून देतो त्या अफोर्डेबल पाहिजेत. पण हीच मुलं मात्र आम्हाला ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह करणं गरजेचं आहे. रुरल भागातला मुलगा येतो आहे म्हणून त्याच्याकडे स्किल्स नॉलेज कमी असून चालणार नाही. त्याला ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह बनणं गरजेचं आहे. तर आपली ध्येय धोरणं किंवा बारामती म्हणजे एक एज्युकेशन हब डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं आपल्याला पुणे जवळ आहे, पण पुणेचं मॉडेल मात्र इथं आपल्याकडे चालणार नाही असं मला वाटतं. तर हे सगळे अँगल विचारात घेऊन इथली एज्युकेशन सिस्टम प्लॅन गरजेचं आहे. हायली फ्युचरिस्टिक, हायली स्किल बेस्ड पण अफोर्डेबल एज्युकेशन देण्याची गरज आपल्या भागाला असं मला वाटतं. सगळ्यांना समावेशक असेल असं एज्युकेशनचं धोरण आणि अशी अफोर्डेबिलिटी आपण इथं निर्माण करणं गरजेचं आहे. इथं तशा संस्थाही आहेत. एकटी शिवनगर विद्याप्रसारक मंडळे करते असं नाही, इथं आणखी काही जुन्या संस्था आहेत ज्या माध्यमातून हे केलं जातं. आणि भविष्यात मला असं वाटतं की बारामती जसं सिटी म्हणून डेव्हलप झालं आहे तसं एक एज्युकेशन हब म्हणून डेव्हलप व्हावं, तेवढं पोटेन्शियल ह्या शहरामध्ये या भागामध्ये आहे याची मला खात्री आहे. यासाठी पालकांना काय आव्हान करा? मला वाटतं की पालकांनी मुलांच्या अपेक्षांचा विचार केला पाहिजे. मुलांची कॅपॅसिटी काय आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याच्याकडं काय गुणवत्ता आहे, त्याच्याकडं काय क्वालिटीज आहेत, तो कोणत्या गोष्टीमध्ये स्ट्रॉंग आहे, तो कोणत्या गोष्टीमध्ये तेवढासा चांगला नाही, हे सगळं पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. विशेषतः ज्या पालकांना या बाबतीचं ज्ञान नाही त्यांनी कुणालाही कन्सल्ट करायला हरकत नाही. माझा असं सगळ्यांना ॲडवाईज आहे की त्यांनी कन्सल्ट करावं. जर तुम्हाला कळालं की त्याच्याकडं काय उपजत गुण आहेत तर तुम्ही त्याला खत पाणी घाला, त्याला एक्सप्लोअर करा त्याच्या क्वालिटीज आणि ट्रॅडिशनल एज्युकेशनकडून न जाता त्याला साजेचं एज्युकेशन द्या. आणि यासाठी मी आणखी एक सूचना करेन सगळ्या पालकांना की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 10 यशस्वी लोकांची बायोग्राफी शोधा. त्यांनी एज्युकेशन काय घेतलं, शिक्षण काय घेतलं, त्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर केलं आणि ते कशामुळे यशस्वी झाले हे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ही यशस्वी होणारी लोकं ट्रॅडिशनल एज्युकेशनच्या सिस्टममधनं गेलेली नाहीत. अगदी स्पोर्ट्समनपासून पॉलिटिशियनपर्यंत, इंडस्ट्रियलिस्टपासून जर्नलिस्टपर्यंत कुठल्याही क्षेत्रातली माणसं घ्या किंवा लोकं घ्या, तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल त्यांनी क्षेत्र असं निवडलं आहे की ज्या क्षेत्राला त्यांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचं व्यक्तिमत्व सुटेबल होतं. हे कॉम्बिनेशन हे विनिंग कॉम्बिनेशन आहे. नक्कीच तुम्ही छान हे स्वप्न सांगितलेत आणि हा मोलाचा सल्ला दिला आहेत. म्हणजे त्यानंतर मी एकही प्रश्न विचारू शकत नाही, कारण हीच नोट खरं तर खूप महत्त्वाची आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी.
शिक्षकांसाठी त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी. सर, आपण या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद.